पहिलीच मुलगी झाल्याने खूप नातेवाईकांनी नावं ठेवली होती। तुला मुलगा असता तर तुझं आयुष्य वेगळे झाले असते, तुला तुझ्या हातात बऱ्याच गोष्टी आल्या असत्या, तुला वंशाचा दिवा मिळाला असता। चे बरेच टोमणे मी ऐकले, पण याच मुलीने माझ्या वाईट काळात इतकी माझी साथ दिली। आता रिसेंटली माझी एक सर्जरी झाली आहे, पण तुम्ही पाहू शकता एका आईसारखी तिने माझी काळजी घेतलेली आहे। घरातल्या सगळ्या गोष्टी ती पुढं होऊन करत होती, तिला सांगायला लागत नव्हतं की हे कर ते कर म्हणून। आई आजारी असताना हॉस्पिटलमध्ये तिने माझी पाठ सोडली नाही, माझी साथ सोडली नाही। घरातील सगळी कामं न सांगता करणं, स्वयंपाक बनवण्यापासून, आणि आज काही तिने अशा प्रकारे रील तिच्या यूट्यूब चॅनलला केली होती। मी एकच सांगू इच्छिते, आईसाठी तिची मुले सारखीच असतात, मग तो मुलगा असो, मुलगी असो, लुळा असो, पांगळा असो, आंधळा असो किंवा बहिरा असो। आई ही मुलांची साथ मरेपर्यंत देत असते। त्यांचं स्वप्न असो, दुःख असो, सुख असो किंवा त्यांना उंच आयुष्यात भरारी घेण्याची जिद्द असो, आई ही मुलांची रोल मॉडेल असते। आईला पाहून मुले लढत असतात, घडत असतात आणि शिकतही असतात, म्हणून त्यांच्या हातून कुठलीही चूक झाल्यास आईलाच दोष देतात। एक आई मात्र मुलांच्या वाईट काळात लढत पडत धडपडत एक संघर्षाने, एक नव्याने, जिद्दीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते। जन्मापासून मुलांची साथ देणाऱ्या अशा आईस मातृत्व दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।